जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचाही घेतला आढावा। नाशकात पावसामुळे 42,000 शेतकऱ्यांचं नुकसान, विभागातील सुमारे 17,533 हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान। कोल्हापुरात 12 जूनपर्यंत मनाई आदेश लागू, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अधिकृत फेसबुक पेज हॅक, सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल, संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। महागाई नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल, कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 10% कमी करण्याचा सरकारचा निर्णय। कोल्हापुरात 12 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। नंदुरबारमध्ये बंदी असलेल्या बियाण्यांची विक्री, काटूळमध्ये 2 ठिकाणी कृषी विभागाची कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। सिंधुदुर्गात झालेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान, भुईमुगासह कलिंगड, कोकम, काजू आणि आंबा फळबागांचं मोठं नुकसान। आणि रवी वर्मा आता मुंबई एटीएसच्या ताब्यात, हेरगिरीच्या आरोपाखाली रवी वर्माला अटक, मुंबई एटीएस कडून रवी वर्माची कसून चौकशी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।